नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. चला तर आज करूया चटपटीत असा जेवताना तोंडाची चव वाढवणारा, मुलांना खायला दिला की चाटून पुसून खातील असा आचारी पद्धतीने भरपूर दिवस टिकणारा कैरीचा मेथांबा. सर्वात प्रथम कैरीचा मेथांबा करण्यासाठी आज आपण आचारी पद्धतीने एक सिक्रेट असा मसाला करणार आहोत. त्यासाठी पोह्याच्या चमच्याने 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे, 8 ते 10 मिरे घालून हलकंसं भाजून घेऊयात. खूप जास्त सर्व जिन्नस डाग लागेपर्यंत भाजून घेऊ नका, नाहीतर कडवट अशी टेस्ट मेथांब्याला येऊ शकते. हलकंसं 1 मिनिटभर छान भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून हे सर्व खडे मसाले आपण थंड करून नंतर मिक्सरला बारीक असे वाटून घेणार आहोत. असा आचारी पद्धतीने एकदा मसाला करून तुम्ही मेथांबा केला की परत परत कराल, इतका चवीला भन्नाट असा होतो. सिक्रेट मेथांबाचा मसाला तयार झाल्यानंतर एक तोतापुरी कैरी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून घेतली, जेणेकरून कैरीला काही चीक असेल ना तो देखील पूर्णपणे निघून जाईल. आता पाण्यातून कैरी काढून घेतल्यानंतर कोरड्या नॅपकिनने आपण पूर्णपणे पुसून घेऊयात. कैरी कोरडी करून नाही घेतली तर मेथांबा खराब होऊ शकतो. संपूर्ण कैरी कोरडी करून घेतल्यानंतर आता देठाचा थोडासा भाग काढून आपण अशा प्रकारे पिलरच्या साहाय्याने कैरीची साल काढून घेऊयात. कैरीची साल हलकीशी कडवट अशी असते. तुमच्याकडे तोतापुरी कैरी नसेल तर मेथांबा करण्यासाठी तुम्ही कोणत्याही कैरीचा वापर करू शकता. संपूर्ण कैरीची साल काढून घेतल्यानंतर आता मी दाखवलं आहे ना त्याप्रमाणे आपण कैरीचे तुकडे करून घेऊया. आता कैरीचे तुकडे करताना खूप जास्त पातळ किंवा जाड न करता अशा प्रकारे मध्यम जाडीचीच लांबसडक कैरीचे तुकडे करून घ्यावेत. खूप पातळसर अशी कैरीचे काप आपण करून घेतले ना तर मेथांबामध्ये कैरी लगेच गाळ होते. म्हणूनच अशा प्रकारे मध्यम जाडीचीच कैरी कट करून घ्यावी. अशा प्रकारे कैरीचे जाडसर तुकडे करून घेतल्यानंतर कढईमध्ये आपण 2 पळी तेल घालून घेऊयात. आता कैरीचा मेथांबा जास्त दिवस टिकण्यासाठी तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच असावं. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा राई आणि 10 ते 15 मेथी दाणे घालावेत. मेथांबामध्ये मेथी दाणे जास्त झालं तरी देखील मेथांबा हलकासा कडवट असा होऊ शकतो, म्हणून एका कैरीसाठी आरामात 10 ते 15 मेथीदाणे परफेक्ट असं मेथीचं प्रमाण आहे. लगेच तेलामध्ये कैरीचे काप घालून 2 ते 3 मिनिटे छान परतून घेऊयात. कैरी शिजण्यासाठी जास्त अजिबात वेळ लागत नाही. तेलामध्ये कैरी छान परतून घेतल्यानंतर फक्त 3 मिनिटासाठी आपण कढईवरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात. खूप जास्त कैरी न शिजवता जवळपास 60% ही कैरी मी अशा प्रकारे एक वाफ काढून शिजवून घेतलेली आहे. सुरुवातीपेक्षा पहा या ठिकाणी कैरीचा कलर देखील बदललेला आहे ना. आता जे मी मेथांबा करण्यासाठी साहित्य घेतलं त्या साहित्याचं प्रमाण तुम्ही मेथांबा म्हणजेच कैरी किती घेतली ना त्यानुसार कमी जास्त करू शकता. आता त्यामध्ये आपण सुरुवातीला जो आचारी पद्धतीने केलेला सिक्रेट मसाला आहे ना तो घालून घेतलेला आहे. त्यानंतर पाव चमचा हळद घालून घेऊयात. पाव चमचा हिंग आणि पोह्याच्या चमच्याने मेथांबाला छान तिखटपणा येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतली. आता काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे हलकासा मेथांब्याला तिखटपणा देखील येतो आणि कलर देखील फार सुंदर असा येतो. चवीप्रमाणे मीठ आणि आता आपण त्यामध्ये 1 वाटी सुरीने चिरून घेतलेला गूळ घालून घेऊयात. आता गुळाचं प्रमाण तुम्ही घेतलेली कैरी किती आंबट आहे ना त्यानुसार कमी जास्त होऊ शकतं. साखरेपेक्षा गुळामध्ये केलेला मेथांबा चवीला खूप सुंदर असा लागतो, परंतु तुम्हाला गुळाऐवजी साखर वापरायची असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता. गूळ जसा गरम होतो ना तसं हे मिश्रण पातळ व्हायला लागतं. गूळ घालून व्यवस्थित तो मिक्स झाल्यानंतर फक्त मध्यम आचेवरती आपण 10 मिनिटं हा मेथांबा शिजवून घेणार आहोत. गूळ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे मेथांबाला कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे ना. आता मेथांबा तयार झाला आहे का नाही ते कसं पाहावं. थोडंसं चमच्यावरती अशा प्रकारे मेथांबा घेऊन मी दाखवल्याप्रमाणे
छान लांब सडक अशी रेष ओढून घेतली आणि मेथांबा कुठे देखील पसरत नसेल ना तर समजायचं या ठिकाणी परफेक्ट असा मेथांबा आपला तयार झालेला आहे. मेथांबा तयार झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात. छान चटपटीत असा हा कैरीचा मेथांबा तयार होतो आणि मला खात्री आहे तुम्ही एकदा मी दाखवल्याप्रमाणे मेथांबा केला की परत परत कराल. लहान मुलांच्या टिफिनमध्ये चपातीला लावून तुम्ही हा मेथांबा दिला ना तरी देखील मुले आवडीनं असं खातील. मेथांबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोणत्याही कोरड्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवला की फ्रीजमध्ये 6 महिने आणि बाहेर महिनाभर छान टिकतो. परंतु सध्या उन्हाळा जास्त असल्यामुळे ना मेथांबा हा लगेच खराब देखील होऊ शकतो. परंतु इतका भन्नाट चटपटीत चवीचा एकदा मेथांबा केला ना महिनाभर काय 4 ते 5 दिवसातच फस्त होणार. तुम्ही देखील अशा प्रकारे मेथांबा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.